नमस्कार, मी तुमचा लाडका गजानन आणि IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत भारत या विषयासंदर्भात. आणि भारत ह्या विषयासंदर्भात बोलत असताना आज 21व्या शतकात जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरून थांबलेलं आहे. आणि याच तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येत असताना भारताच्या लोकशाही संविधानाला कुठेतरी पायदळी तुडवलं जातं आहे का हे पाहण्यासाठी आपण बोलत आहोत या ठिकाणी. आज बोलण्याचा योग आला आणि बोलण्याच्या संदर्भात आज कोणता तर नवीन विषय तुमच्यासाठी असावा, ज्या विषयाची तंतोतंत माहिती तुम्हा सर्वांना तर असेलच, पण त्यातून थोडंफार जागृती करून हा देश अराजकतेला चालला आहे का ह्या देशाचं महासत्ता होण्याच्या नादात महाविनाशाकडे पाऊल पडत आहे का, ह्या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास या ठिकाणी आता करणार आहोत. देश परकीय गुलामशाहीत बरेच वर्ष म्हणजे ज्या पद्धतीने मोगल, डच, पोर्तुगीज यांच्या गुलामशाहीत राहिल्यानंतर, यांच्या एकेरी हुकुमशाहीत राहिल्यानंतर महाराष्ट्राला किंवा या देशाला 16व्या शतकात छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा एक फार मोठा वाटा ह्या ठिकाणी शिवरायांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून हजारो 18 पगड जातीच्या मावळ्यांनी या स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं. आणि हे बलिदान देत असताना हे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा होती, हिंदवी नाही, ही स्त्रींची इच्छा होती. आणि स्त्रींना जागे ठेवून म्हणजे या निसर्गाला, या नद्या नाल्यांना, या लोकांना, 18 पगड जातीतील लोकांना, 12 बलुतेदार समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी हे हिंदू स्वराज्य हे हिंदू म्हणता येणार नाही, हे स्वराज्य स्थापन केलं. परंतु यानंतर ब्राह्मणी मनोवादी काही संघटनात्मक लोकांनी पेशवाई आणून हा देश संपूर्ण ब्रिटिशांच्या ताब्यात कशा पद्धतीनं वर्ग केला आणि कशा पद्धतीनं दिला. त्याबरोबरच सावरकरांचा माफीनामा असेल आणि त्याबरोबरच साने गुरूंची आत्महत्या असेल, म्हणजे अशा अनेक वेगवेगळी कारणं आहेत की भारत कशा पद्धतीने ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्यासाठी काही मोजकेच जे त्यावेळी ब्राह्मण होते, ज्यांनी ते षडयंत्र रचून संपूर्ण देशाला मेटाकुटीला आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. तमिळनाडूला पेरियार फार मोठे त्या काळातले फार मोठे लढाऊ नेतृत्व तमिळनाडूला प्राप्त झालं आणि पेरियारने तमिळनाडूमध्ये मूर्तिपूजा बंधन त्या ठिकाणी आणलं आणि ब्राह्मणांच्या विरोधात फार मोठा संघर्ष त्या ठिकाणी उभा केला. असे अनेक लोक आहेत ज्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात संघर्ष उभा केला. जे भारत देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर मनोवाद्यांच्या विरोधात संपूर्ण भारतभर चळवळ उभा केल्या. त्या चळवळ उभा करत असताना देशाच्या हिताला किंवा देशाच्या कोणत्याही घटनेला नुकसान होणे हे बाबासाहेबांनी पाहिलं. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते आपण सगळ्यांनी पिलं पाहिजे. आणि खरोखरच आज काँग्रेसच्या कालखंडानंतर देश एक मोठ्या आर्थिक संकटात येऊन सापडलेला आहे. कारण ज्या देशामध्ये 18 पगड जातीचा सहवास आहे, राहणीमान आहे, कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत मुस्लिम, मराठा असतील, धनगर असतील, मारवाडी, गुजराती, जैन असतील, लिंगायत समाज असेल, कोरबू समाज असेल, ढोर समाज असेल, वडर समाज असेल, महार, मांग, मातंग, माळी, साळी, तेली असे असंघटित असणारे सर्व समाज या देशाच्या हितासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. परंतु ज्यावेळी देशावरती किंवा देशामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी हिंदूंचा नारा दिला गेला आणि देश एक वेगळ्या दिशेला भरकटत नेण्याचं काम काही हिंदू संघटनेने, काही हिंदू समाजातील लोकांनी किंवा जे स्वतःला आर्य समजतात पण दुसऱ्यांना हिंदू म्हणून ओळखतात अशा मनोवादी लोकांनी भारताचं चित्र बदलून ठेवलं. आज हेच बदललेलं चित्र फार आपल्या उंबरठ्याच्या शेजारी येऊन थांबलेला आहे. कारण जो भारत नेहमी मैत्रीपूर्ण सहवास असायचा, काँग्रेसच्या 59 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही त्यांनी कोणाशी वैर पत्करलं नाही. चीन संग इतकं मोठं आपलं युद्ध झालं तरी देखील त्यानंतर चीनचे आपले आणि चीनचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. असे
देशाचे अनेक पंतप्रधान भारतात होऊन गेलेत. अशा अनेक पंतप्रधानांनी देशाला कुठेतरी ठेच पोचेल किंवा देशाचं कुठेतरी अघटित घडेल किंवा देशामध्ये काहीतरी अराजकता माजेल आणि देश विघातक असं काहीतरी काम आपल्या हातून होईल असं होऊ दिलं नाही. हे सर्व होत असताना देशाच्या सार्वभौमतेला धक्का लागणार नाही किंवा देशाची आर्थिक परिस्थिती ढासळणार नाही किंवा टंचाईग्रस्त काही परिस्थिती देशात निर्माण होणार नाही असा हेतू या अलीकडे अनेक पंतप्रधानांनी संयोजनपूर्ण मैत्रीपूर्ण संबंध ठेवून भारत आणि इतर देशाशी संबंध ठेवले. परंतु भाजप ज्या दिवशी सत्तेवर आलं त्या दिवशीपासून खऱ्या अर्थानं देशाला एक वेगळं वळण लागलं. देशात वेगवेगळ्या घटना घडू लागल्या. जे राजकीय पक्ष होते, जे राज्यातले पक्ष होते ते न्यायालयाच्या माध्यमातून त्याची निलामी चालू केली. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असणाऱ्या ज्या मालाचे निर्यात आयात केली पाहिजे शेतकऱ्यांच्यावर टाच उभा केली. व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांना मिळणारा मोबदला GSTच्या रूपाने वसूल केला. GST वाढवून त्याचं मोठं विघातिक प्रमाण आर्थिक संकट निर्माण केलं. अनेक गोष्टी त्यांनी केल्या. जो 450 रुपयाला मिळणारा गॅसची टाकी आज 963 960 रुपयेवर जाऊन पोचली. अनेक अशा गोष्टी आहेत जे रेशन 2 रुपये किलो प्रमाणे एका माणसाला सर्वसाधारणपणे 15 किलो गहू 15 किलो तांदूळ म्हणजे एका व्यक्तीला 30 किलो म्हणजे सर्वसाधारणपणे एका कुटुंबात 4 व्यक्ती असेल तर 60-60 किलो मिळणारं धान्य ह्या भाजपच्या कालखंडामध्ये किंवा भाजपच्या या धोरणामुळे हे धान्यसुद्धा 2 किलो 3 किलोवर आलं. म्हणजे वरचं धान्य हे कुठं तर दारू बनवण्यासाठी कोंबड्यांचं खाद्य बनवण्यासाठी मोठमोठ्या लोकांच्या आर्थिक तिजोऱ्या ह्यातून त्यांनी भरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खरंच भाजप सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाले. PM किसान योजनेच्या माध्यमातून दर 3 महिन्याला 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ लागले आणि खात्यावर येत असताना शेतकऱ्यांना एक त्याचा आनंद वेगळा निर्माण झाला की आपल्यासाठी हे सरकार चांगलं आहे. म्हणून 5 वर्षानंतर पुन्हा 5 वर्ष सरकार सत्तेत आलं. त्यानंतर लाडक्या बहिणी योजनेच्या योजनेमुळे किंवा पंतप्रधानाच्या अनेक अशा ज्या शेतकऱ्यांना आईत खाऊ बसून गोष्टी दिल्या त्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांनी किंवा शेतमजुरांनी ह्या सरकारला पुन्हा मोठा पाठिंबा दिला. पण हे देत असताना सरकारने इथल्या जनतेचा किंवा ह्या देशाच्या प्रतिमेचा काहीही विचार केला नाही. मोदींच्या परदेशी दौऱ्यावर 785 कोटी रुपये खर्च झाले. हे खर्च होत असताना कशा पद्धतीने खर्च केले यासाठी एका दिल्लीच्या RTIच्या माध्यमातून एका व्यक्तीने त्याची माहिती उघडकीस केली. त्यावेळी हे एक आश्चर्यचकित असणारी गोष्ट आहे की एक पंतप्रधान 785 करोड रुपये खर्च करू शकतो त्याच्या परदेशी वारीमध्ये. म्हणजे 11 वर्षाच्या त्याच्या कालखंडामध्ये 785 रुपये खर्च करू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पंतप्रधानांचा किंवा पंतप्रधान PMO ऑफिसचा किंवा इतर राज्यात त्यांचं भाजपचं सरकार आहे ह्या सर्व लोकांचं नियंत्रण ह्याच्यावरती होतं का? म्हणजे आपले जे मैत्रीचे संबंध कुणासंगत आहेत आणि ते कसे साबूत राहतील, देश त्या मैत्रीपूर्ण संबंधाला कसे आणखीन तजेलदार मैत्रीपूर्ण संबंध ठेवेल, ह्या सर्व गोष्टी होत असताना पंतप्रधान मोदींनी ट्रम्पच्या व्यावसायिक भागीदारीसाठी म्हणता येणार किंवा पंतप्रधानांनी आपला देश ट्रम्प यांच्या हाताखाली गुलाम म्हणून किंवा हुकुमशाही ट्रम्पच्या अंडरखाली ठेवण्याचा प्रयत्न केला का काही असं आता सगळ्यांना वाटत आहे. कारण ट्रम्प ही व्यक्ती जर अमेरिकाचा कधीही न लपून राहिलेला एक बाजू आहे की त्यांना कधीही इतर देशांच्याबद्दल त्यांना कधीही अभिमान वाटला नाही. त्यांना इतर देशातील जनतेबद्दल कधी अभिमान वाटला नाही. म्हणजे फिलिस्तीन आणि इस्रायलचं युद्ध झालं त्या युद्धात अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला होता आणि याच इस्रायलने फिलिस्तीनच्या युद्धात गाझा पट्टीवरती हल्ला केला होता. या गाझा पट्टीवरती मरणारे जे काही युवक आहेत, लहान मुलं आहेत, यांची संख्या 47,000वर पोचली आहे. म्हणजे हा शासकीय आकडा आहे. म्हणजे एकंदरीत इथं जे काय लोकांचं हत्या झाली असेल किंवा जे काही ह्या लोकांचं देहांत झालं असेल इस्रायलच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचा आकडा लाखोमध्ये असेल. मग ह्या सर्व गोष्टी होत असताना ज्या इराणसोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध होते, आपल्याला जेव्हा हवं तेव्हा तिकडून आपल्याला पाहिजे ते क्रूड ऑइल असेल, गॅस असेल, मिथेनॉल गॅस असेल, अन्य काही वस्तू असतील त्या आपल्याला
बिना संकोच, बिना अडखळता आपल्याला त्या मिळत होत्या. पण काल परवा देशाचे महान सायंटिस्ट, महान पंतप्रधान इस्रायलला जाऊन आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून इराण आणि अमेरिका आणि इस्रायल युद्ध सुरू झालं. म्हणजे निश्चितच त्यांच्याशी बोलणं झालं का? म्हणजे तुम्ही एखाद्या घरात गेला आणि तिथून जर आल्यानंतर त्या घरात जर भांडण लागलं तर त्याचा अर्थ काय समजावा? ह्या सगळ्या गोष्टी होत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मोदींनी लोकांचा देशातील लोकांचा विचार का केला नाही? देशाचा विचार का केला नाही? जो देश आज 75 वर्षे झाले सर्वांशी मैत्रीपूर्ण राहत आहे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवत आहे, मैत्रीपूर्ण व्यवहार, आर्थिक व्यवहार करत आहे, त्या देशावरती आज इतके मोठे संकट येऊन थांबलेलं आहे. म्हणजे आज गॅसच्या रांगा तुम्ही बघत असाल, आज गॅस मिळेना झाला आहे. मधल्या काळात ज्यावेळी युक्रेनचं युद्ध झालं त्यावेळी खाद्यतेल महागलं. म्हणजे आपण कुठंतरी चुकतोय आणि आपला निर्णय कुठंतरी चुकत आहे असं तर आपल्याला वाटत नाही ना? हा देश सार्वभौमत्व तर आहेच, पण हा देश इतर देशांनासुद्धा सोबत घेऊन जाणार आहे. मोदींनी कोणतेही निर्णय घेताना किंवा मोदींनी निर्णय घेण्याअगोदर मोदी RSS संकट बोलत असतील का? मग RSSच्या प्रमुखांच्या संकट हे सगळ्या गोष्टी होत असतील का? ज्या भारतात हिंदू मुस्लिम म्हणून जो मोठा वाद काही आर्य लोकांनी, मनुवादी लोकांनी निर्माण केला, आज आपल्याला मिळणारा गॅस, आज आपल्याला मिळणारं क्रूड ऑइल, आज आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात त्या मुस्लिम राष्ट्रातूनच येतात. मग त्या आपल्याला चालतात का? मोदीचे जे काही खाल्ले बगलबच्चे आहेत ते सरळ सरळ मुस्लिमांना टार्गेट करत आहेत. मग हे करत असताना किंवा ह्या गोष्टी होत असताना अमेरिकेला आपण 50% टॅरिफ देत होतो, 50% 18% टॅरिफ आला. म्हणजे अमेरिकेच्या आपण हुकुमाखाली काम करतोय का? आपला स्वतंत्र लोकशाहीचा असणारा देश, जी जगाला आवडणारी लोकशाही भारतात आहे, अशी लोकशाही जगात कुठेही नाही, ती फक्त भारतात आहे. त्या लोकशाहीला मोदींनी कुठंतरी ठेच पोचवले का? कारण मोदींनी निर्माण केलेलं जे काही आज म्हणजे संकट आलेलं आहे भारतावरती, हे संकट कशा पद्धतीनं दूर होईल हे सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण ज्या काही मीडिया बातम्या देत आहे, मीडिया बातम्या कव्हर करत आहे, त्या सर्व धोतांड आणि अत्यंत लबाड बातम्या मीडिया देत आहे. कोणत्याही प्रकारचं मोदींचं आणि इराणच्या पंतप्रधानांसंगत कॉल झालेला नाही आहे. कोणत्याही पद्धतीचं इराणकडून आपल्याला अजून पातूर तरी क्रूड ऑइल किंवा अजून पातूर गॅसची उपलब्धता झालेली नाही. 2 दिवसापूर्वी क्रूड ऑइलचे टँकर भारतात आले म्हणून जे सांगण्यात आलं, ते क्रूड ऑइल खरंच इराणमधूनच आलं आहे का? का ते आपल्याला रशियाकडून आपण घेतलं? ज्या देशाशी आपले चांगले संबंध असताना मोदींनी फक्त ट्रम्पच्या हुकुमशाहीपुढे किंवा ट्रम्पच्या आग्रहखातर किंवा एप्स्टीन फाईलच्या भीतीपोटी मोदींनी आपला देश अमेरिकेच्या पायी घाण ठेवला आहे का? का इस्रायलच्या पायी घाण ठेवला आहे? इस्रायल गॉडफादर म्हणून मोदींनी त्याचा उल्लेख केला. इस्रायल गॉडफादर कसं असू शकतं? ज्या देशाचं आर्य संस्कृती म्हणते की हा देशात भगवानांचा म्हणजे देवांचा देश आहे, संतांचा देश आहे. मग संत कधी फादर म्हणत नव्हते. संत आपल्या पुढल्या व्यक्तीला गुरुच्या आशेने बघायचे. मग तुम्ही इस्रायलकडे गुरुच्या आशेने का पाहिलं नाही? तुम्ही फादरलँड का केलं? म्हणजे ज्या देशात गाईचं मटण राजरोस खाल्लं जातं, गाई उभ्या कापल्या जातात, त्या गाईला आपण फादर म्हणून तुम्ही कशी काय मान्यता दिली? आणि ही मान्यता देत असताना संपूर्ण भाजप कार्यकर्त्यांनी किंवा भाजप आमदारांनी कसं काय ॲक्सेप्ट केलं? ह्या सर्व गोष्टी होत असताना आपला देश कुठेतरी अडचणीत येईल असं का त्यांना वाटलं नाही? कारण इस्रायल किंवा अमेरिकेचं युद्ध जरी असलं तर ह्याचं संपूर्ण झळ ही आज रोजी आखाती देशात सगळ्यांना भोगायची पाळी आलेली आहे. आणि आखाती देशातून येणारं क्रूड ऑइल असेल, गॅस असेल, आज भारताकडं पूर्णपणे थांबलेलं आहे. कारण भारताचे निर्णय किंवा म्हणण्यापेक्षा भारतातील भाजप सरकारचे निर्णय हे चुकीच्या पद्धतीनं घेतले जात आहेत आणि एक हुकुमशाही किंवा एकेरी पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत. ह्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना सोबत घेतलं जात नाही, कोणत्याही राजकीय विश्लेषकांना सोबत घेतलं जात नाही. जे इतर देशात आपले सचिव आहेत, जे इतर देशात कारभार पाहतात, त्यांना त्याची कुठली कल्पना दिली जात नाही. मोदी एकारीशाहीपणा राबवत आहेत का? अमित शहांना देश कुठल्या दिशेला न्यायचा आहे? संपूर्ण जगाशी मैत्रीपूर्ण असणारा आज भारत देश आज खऱ्या अर्थानं एकदम आर्थिक संकटात सापडलेला आहे. जो देश कधीही युद्ध किंवा युद्धाची भूमिका न घेणारा देश आज मात्र
अत्यंत वाईट परिस्थितीच्या पायरीवरती येऊन थांबलेला आहे. या सर्व गोष्टी होत असताना माझं भाजप सरकारला केंद्रीय भाजप सरकारला किंवा राज्यातील भाजप सरकारला एक विनंती आहे, लोकांच्या घरात ज्या काही उपलब्धता होतील तेवढ्या तुम्ही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आज गॅस टंचाई, आठवडा एकेकांच्या घरी गॅस नाही, त्यांच्या लहान मुलांनी कुठं खायचं. आज काही मुलं स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं किंवा शैक्षणिक दृष्टीच्या निमित्तानं बाहेरच्या राज्यातनी बाहेरच्या जिल्ह्यातनी शिकायला गेलेले आहेत. तिथं ते गॅसची उपलब्धता होणं झालेली आहे. त्यांच्या अन्नपाण्याचा विषय आहे. आरोग्य विभागाला लागणारा गॅस सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. तो गॅस पाहिजे. उद्योगांच्यासाठी मिळणारा गॅस तो उपलब्ध झाला पाहिजे. आज गॅसची जी 30 दिवसाची मुदत होती ती तुम्ही 45 दिवसावर नेऊन ठेवली. निश्चित त्यातून काळा बाजारसुद्धा उघडकीस होईल. आम्ही असं म्हणणार नाही की जो गॅसचा काळा बाजार होत होता तो 45 दिवसानंतर मिळणार आहे म्हणल्यावर त्याचा काळा बाजार देखील थांबला जाईल. कारण मी माझ्या कुटुंबात एक गॅसची टाकी 40 दिवस सरासरी पुरते हे आम्हालाही माहीत आहे. मग त्यामुळे मिळणारे टाक्या किती सरासरी एका पुस्तकावरती एका कोडवरती किती टाक्या एका ग्राहकाला दिल्या पाहिजेत, ह्यामुळे निश्चितपणानं आम्ही म्हणजे ही एक अभिमानास्पद बाब आहेच की इथून पुढं गॅसचा काळा बाजार थांबला जाईल आणि ज्याला कोणाला गॅस घ्यायचा आहे तो दुप्पट पैसे देऊन गॅस खरेदी करू शकतो. पण मोदींनी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा मोदींनी हे निर्णय घेत असताना मोदींना पुन्हा कळकळीची विनंती आहे, भारत देशाचं सर्वांच्या सोबत मैत्रीपूर्ण संबंध राहिले पाहिजेत आणि असावेत. कारण हा देश 100 वर्ष गुलामगिरीत राहिलेला आहे आणि तुम्ही पुन्हा त्याला गुलामगिरीच्या खिंडीत नेऊन टाकू नका. तुमच्या अहंकारापोटी, तुमच्या इच्छाशक्तीपोटी किंवा तुमच्यावर ॲब्सेंट फाईलचे झालेले आरोपापायी या देशाला गुलामगिरीत टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. नाहीतर येथील नागरिक तुम्हाला निश्चितपणे माफ करणार नाहीत आणि तुमच्यावरती अविश्वास निर्माण होईल आणि देशातील एवढ्या पंतप्रधानांपैकी सगळ्यात निच्चांकी दर्जाचा पंतप्रधान म्हणून तुमची नोंद घेतली जाईल. असं न होता तुम्ही चांगल्या दर्जाचं काम करावं हेच आमच्याकडून अपेक्षा आहे.